ची नावं या प्रकरणात जिशान सिद्दीकीने दिलेली आहे. नाही नाही, बघा याच्यामध्ये माझ्याकडे माहिती नाही की या सगळ्या विषयाशी माझा तसा संबंध नाही. जिशान सिद्दीकींच्या वडिलांचं निधन झालेलं आहे. आता त्यांनी काय स्टेटमेंट दिलंय आणि पोलिसांची काय भूमिका आहे ठरवावं लागेल. मला माहित नाही, मला माहिती घ्यावी लागेल. तुम्ही ज्यांची नावं घेतायत त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी याच्यावरती कोणतेही मत व्यक्त करणार नाही. रावसाहेब, आणखी एक विषय होता की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना असं म्हटलंय की एवढं पतन होत असतानाही आत्मचिंतन करण्याऐवजी गद्दारीवर बोलत आहेत. रस्सी जल गई पर अभी तक बल नहीं गया, जो बूंद से गई वो हौद से नहीं है. बघा, ही लिहून दिलेली भाषण आहेत. एकनाथ शिंदेना मी ओळखतो, आमचे मित्र होते बरं का. त्यांच्याने आमचं फार अगदी गुळपीट होतं एकेकाळी. जिथे आपण आज उभे आहोत तिथे यायचे ते. तर तुम्ही आता रस्सी जलगई वगैरे, आता तुमची रस्सी कधी जाळतील बीजेपी वाले त्याकडे लक्ष ठेवा. तुम्ही भाजप बरोबर आहात, तुम्ही आगीशी खेळताय. आम्ही वाचलोय. आमची रस्सी पुन्हा नव्यानं आम्ही वळू आणि त्याचा फासही करू. कोणाच्या गळ्यात टाकायचंय ते टाकू. आम्ही स्वाभिमानाने बाहेर राहिलो. तुम्ही सगळे ज्या लाचारीच्या मार्गाने चाललेला आहात त्याला स्वाभिमान म्हणत नाही. रस्सी जल गई, हौस से गई, बुंद से आई, हे ठीक आहे. इतिहासातले दाखले आम्हाला देऊ नका एकनाथजी. आम्ही तुम्हालाही ओळखतो आणि तुमच्या बरोबरच्या तुमच्या सहकार्याने ओळखतो. जे पळून गेले डरपोकपणानं त्यांनी अशी भाषा करणं बरोबर नाही. रावसाहेब, याआधी आपण राजकारणात राजकीय आरोप प्रत्यारोप पाहिले, ट्विटर वॉर बघितलं, फोटो वॉर बघितलं, पण महायुतीमध्ये आता एक नवं व्हिडिओ वॉर समोर येत आहे. गोगावले आणि शिंदे शिवसेनेचे आमदार तटकरेंच्या व्हिडिओ बद्दल बोलतात की ते आम्ही बाहेर आणू. तर तटकरेंचे समर्थक किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते म्हणतात की आम्ही गुवाहाटीतले व्हिडिओ समोर आणू. मी याच्यावरती काय बोलणार किंवा आम्ही काय बोलू शकतो याच्यावरती? हे गँगवॉर आहे. त्याला गँगवॉर म्हणतात मुंबईतल्या भाषेमध्ये. आणि हे गँगवॉर थांबलं नाही तर हे गँगवॉर रक्तपातापर्यंत जाईल की काय? रायगडमध्ये, रायगडच्या रस्त्यावर अशी आता आम्हाला भीती वाटते. रायगडमधले काही आमदार सुनील तटकरे यांच्या विरोधात ज्या भाषेचा वापर करतायत हा गँगवॉरच आहे किंवा जीवातून उठवण्याचाच एक भाषा केली आहे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, जे गृहमंत्री सुद्धा आहेत, त्यांनी वेळीच या बाबींकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. एकनाथ शिंदेनी पाहिलं पाहिजे, अजित पवारांनी पाहिलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये आमदार, खासदार आणि मंत्री यांचा सहभाग आहे या गँगवॉरमध्ये, पॉलिटिकल गँगवॉरमध्ये. आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत चिंतेची आणि गंभीर बाब. रावसाहेब, शिवसेना युबीटीतलं आउट गोईंग अजूनही थांबलेलं नाही. तुम्ही नाशिक दौरा केलात, तुम्ही मुंबईत परततात, तोपर्यंत नाशिक मधले तुमच्या पक्षाचे 3 माजी नगरसेवक शिंदे शिवसेनेत गेले. काल राजूल पटेल या शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्याही शिंदे गटात गेलेल्या आहेत. तर हे त्यांच्याकडे असं का होतं हे त्यांना विचारा. परवाच्या अंधेरीच्या सभेत राजूल पटेल व्यासपीठावर होत्या ना. अंधेरीच्या सभेत राजूल पटेल व्यासपीठावर होत्या, सन्मानानं बसल्या होत्या. 3 दिवस झाले त्या गोष्टीला. 23 तारखेला त्या व्यासपीठावर होत्या, त्या सन्मानानं बसल्या होत्या. जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी त्यांची भूमिका होती. आणि तनवाणी फिरत होत्या बराच काळ. आता असं अचानक काय झालं? त्यांच्या पायाला कोणते काटे टोचले मला माहित नाही, पण त्या खरोखरच संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्या होत्या. त्या खरोखरच निष्ठावान होत्या. आता नाशिक मधली माणसं गेली म्हणताय. ज्यांना जायचं आहे त्यांना तुम्ही किती थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही. पैशाचा मोह अफाट आहे आणि पैशाची ताकद राजकारणात वाढली. माणसं विकत घेतली जात आहे, माणसांना भय दाखवलं जात आहे. आणि म्हणून म्हणतो की इतकं घाणेरडं राजकारण या राज्यामध्ये कधी झालं नव्हतं. मला माहिती दो बड़े निकाल आने वाले, एनसीपी के सिंबल को लेकर और दूसरा मनपा इलेक्शन को लेकर क्या दिक्कत है? देखिए, मनपा इलेक्शन के लेकर हम आज वेट करेंगे क्या निर्णय आता है. हमारी तो इच्छा है कि जो न्याय संगत है, तर्क संगत है, वो निर्णय आना चाहिए. लेकिन आज ही मैंने पढ़ा जस्टिस मदन लोकुर जो सुप्रीम कोर्ट के